साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सालाबाद प्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता। त्याची सुरुवात नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा केला। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या दरम्यान 12 जानेवारीपासून यात्रेला 68 लिंगास तैलाभिषेक केला जातो। शिवाय त्याच दिवशी मानाच्या 7 नंदीध्वजांची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरुवात केली जाते। सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल। तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे, मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग येथील परिसर आणि मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी इत्यादी कामे हाती घेण्यात आली असून यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। यात्रेपूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्रा काळात मोलाचे सहकार्य लाभते। असे सहकार्य यंदाच्या वर्षी देखील मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिरडकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, हिदायत मुजावर, विद्युत विभागाचे राजेश परदेशी, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, सफाई अधिकारी अनिल सराठे, बिपिन धुमा, जयप्रकाश आमणगी आदी मान्यवर उपस्थित होते। एसीपी कोमल साहेब व सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व महापालिकेचे उपायुक्त माननीय कारंजे साहेब व त्यांचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून आज 68 जे नंदीध्वजाचा जो मार्ग आहे तो मार्ग फिरून काय काय प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही एक 8 दिवसाखाली नंदीध्वजाला गाडीवर जाऊन कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण प्रॉब्लेम एका कागदा म्हणजे एका ह्याच्यावर पाठवून दिलं होतं। त्याप्रमाणे आता काही काम चालू आहे, तर पुढचं काय काम आहे तर आज हे त्यांना रिपोर्ट देणार आहे। माझ्या अंदाजानं रोडचं काय जास्त प्रॉब्लेम नाही, फक्त आहे तो झाड आणि केबलवर याच्याच जास्त प्रॉब्लेम। आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। यावर्षी दिनांक 12 जानेवारीपासून सोलापूर ग्रामीण सिद्धरामेश्वरांची यात्रा संपन्न होती आहे। यात्रेमध्ये आज या हिऱ्याबोळींच्या वाड्याच्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या हिऱ्याबोळी यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत। त्या माध्यमातून आपण महापालिकेच्याकडून ती तयारी चालू केलेली आहे। त्याच जत्रा आहे कलेक्टर ऑफिस पण 2 वेळ या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करणार आहे। कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे 3 दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा। मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्याची चर्चा केली जाते आणि अक्षरेच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते। दरवर्षी गर्दी वाढत जात आहे, मार्ग तेवढाच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वेला नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत जात आहे। त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येते। ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर 2 आणखी 50 मीटर